नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आपण राज्यातल्या एकूण ज्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत याच्यावर सातत्याने व्हिडिओ बनवतो. मला काही मेसेज पण आले की बिहारमध्ये एवढं इलेक्शनचा सगळा टप्पा पार पडतोय, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे, बिहारवर अजून तुम्ही एखादा व्हिडिओ का नाही केलात? आणि मुद्दा बरोबर आहे. अर्थात असाही प्रश्न पडतो. आम्ही म्हणजे न्यूजरूममध्ये जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा असाही विषय काढला की खरं तर बिहारचा आपण व्हिडिओ करावा का, मग तो चालेल का, लोक बघतील का? तर त्यातनं एक सूर खूप छान आला की लोक इतकी इंटरेस्टेड असतात की आपल्याला वाटतं आपण फक्त राज्यातले व्हिडिओ लोक बघत असतील, तर असं नाही आहे. आज लोक इतकी जागरूक झालेली आहेत की ते बिहार असू देत किंवा कुठलंही राज्य असू देत, त्या राज्यातलं राजकारण काय आहे, ते कशा दिशेने चालू आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसाला हा देखील खूप इंटरेस्ट चांगला आहे की त्या राज्याच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता खूप असते. त्यामुळे मी खरं तर दुपारीच व्हिडिओ बनवणार होतो, पण मुद्दामून थांबलो तो यासाठी की आज संध्याकाळी सगळे एक्झिट पोल जे आहेत हे एक्झिट पोल येणार होते, आणि त्यामुळे म्हणलं एकदा एक्झिट पोल आले की मग आपल्याला मुद्देही मांडता येतात आणि त्याच्यावर बोलता सुद्धा येतं. म्हणून हा आता व्हिडिओचा सगळा पसारा आपण करतो आहोत. तुम्हाला तर माहिती आहे बिहारची जी निवडणूक आहे ती 2 टप्प्यामध्ये झाली. एक पहिला टप्पा होता तो 6 तारखेला झाला आणि दुसरा टप्पा आज म्हणजे 11 तारखेला. आता 6 तारखेला जे मतदान झालं ते जवळपास 65 पूर्णांक काही माझ्या मते 20-25 असा तो टक्का आहे. या टक्क्यामध्ये ते मतदान झालं आणि आज जे मतदान झालेलं आहे ते जवळपास 67.19% इतकं मतदान झालेलं आहे. असं म्हटलं जात आहे की बिहारच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत मतदान झालेलं नाहीये. त्यामुळे मग खूप चर्चा रंगल्या. आता मुळामध्ये आपण आधी सांगूयात की बिहारच्या या निवडणुकीमध्ये एनडीए, त्याच्यानंतर महागठबंधन, आता एनडीए मध्ये अर्थातच जेडीयू म्हणजे नितीश कुमारांचा जेडीयू, त्यामध्ये मग आपलं भाजप, असे सगळा एक मित्र पक्षांचा एक गठबंधन आहे ते म्हणजे एनडीए. आणि महागठबंधन जे आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे आणि लालू प्रसाद यादव यांचे जे चिरंजीव आहेत तेजस्वी यादव यांचा आरजेडी नावाचा जो पक्ष आहे तो याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा चेहरा असणारा किंवा महत्वाचा पक्ष असणारा आहे. आणि काँग्रेस त्याच्याबरोबर आहे आणि पुन्हा इतर त्यांचे जे काही मित्र पक्ष आहेत त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. त्यांचा हा महागठबंधन. आता मतदानाच्या पूर्वी चर्चा खूप झालेली आहे. एक तर आत्तापर्यंत गेली 20 वर्ष नितीश कुमार जे आहेत ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. एक तर नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये आपण ज्याला म्हणतो अँटी इन्कम्बन्सी ही असू शकणार आहे. त्यानंतर आता राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मतचोरीचा एक सगळा देशभरामध्ये कशा पद्धतीने मतचोरी होतीये याचं एक प्रेझेंटेशन दिलेलं होतं. भाजप मतचोरी कसं करतंय, विविध राज्यांमध्ये भाजप मतचोरी करून कसं सत्तेत येतंय याचं जवळपास एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दिलेलं होतं. असंही वाटलं की या सगळ्याचा परिणाम हा बिहारच्या निवडणुकीवर नक्की होणार आणि त्यामुळे आता बिहारचे जे काही मतदार आहेत त्यांनी आपलं मत हे मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे. आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुद्धा पार पडलेलं आहे. जसं मी म्हटलं 67.19% मतदान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा तेव्हा असं साधारणतः एक ढोबळमानाने असं पकडलं जातं की जो सत्ताधारी आहे त्याच्या विरोधामध्ये ती लाट आहे, असा अधिक मतदान टक्केवारीचं मतदान हे आपल्याला दाखवत असतो. आता आज संध्याकाळी सगळे एक्झिट पोल सुद्धा आलेले आहेत. याच्यामध्ये 3 प्रामुख्याने एक्झिट पोल आहेत. जे चाणक्य म्हणून आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा एक एक्झिट पोल आहे. त्यानंतर मॅट्रीज म्हणून आहे त्यांचा एक्झिट पोल आहे आणि दुसरं पोल स्ट्रॅट म्हणून जे आहेत त्यांचा एक एक्झिट पोल समोर आलेला आहे. आता या 3ही ज्या एजन्सीज आहेत ज्यांनी हा पोल केलेला आहे. आता एक्झिट पोल म्हणजे साधारणतः काय होतं की बूथच्या बाहेर जेव्हा लोक येतात मतदान करून तेव्हा त्यांच्याशी एक संवाद साधला जातो, तुम्ही कुणाला मतदान दिलं वगैरे, आणि मग त्याच्यातनं हा एक अंदाजे असा हा एक पोल तयार केला जातो की लोकांचा कल काय आहे, लोकांनी कुणाला मतदान केलेलं आहे. एक्झिट पोल म्हणजे अगदी तसंच घडणार आहे आणि तसंच असेल असं निश्चित होत नाही. अनेक एक्झिट पोल हे या आधी सुद्धा चुकलेले आहेत, अगदी ठार चुकलेले आहेत
हे देखील आपण पाहिलेलं आहे. कधी कधी एक्झिट पोल अगदी मिळते जुळते येतात, काही थोड्या बहुत फरकाने फरक पडतो, परंतु एक्झिट पोल्स हे शेवटी लोक काय सांगतायत, आता लोक मी उद्या मतदान करून आल्यानंतर मी खरंच कुणाला मतदान केलेलं आहे हे मी खरं सांगतो का काय सांगतो, फेक सांगतो, याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. पण तरी साधारणतः एक्झिट पोल यासाठी होतो की त्यामुळे अंदाजे एक आपल्याला कल समजतो की जेव्हा आता मतमोजणी होईल तेव्हा तिथलं चित्र काय असणार आहे. असो, तर लगेच मी एक्झिट पोलवर येतो. चाणक्य जो आहे त्यांचा एक्झिट पोल आपण पहिल्यांदा घेऊयात. मी जसं म्हटलं तसं भाजप म्हणजे एनडीए मध्ये भाजप आणि जदयू म्हणजे नितीश कुमारांचा जदयू हा प्रमुख पक्ष आहेत. त्यानंतर महागठबंधनमध्ये राजद म्हणजे तेजस्वी यादव यांचा राजद आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत आणि मग इतर मध्ये जातात. तर चाणक्य जो आहे तो चाणक्य काय सांगतोय आताच्या एक्झिट पोलमध्ये, तर एक्झिट पोल नुसार भाजपला 70 ते 75 जागा मिळतील, तर नितीश कुमारांच्या जेडीयूला 52 ते 57 जागा मिळतील असं सांगतोय. म्हणजे इथे वरचढ कोण होतोय तर भाजप होतोय. राजदला 75 ते 80 जागा मिळतील असं दाखवलं जात आहे चाणक्यमध्ये, आणि काँग्रेस 17 ते 23 या इथपर्यंतच तो अडकेल असं एकूण दिसतंय. काँग्रेस हा कुठेतरी म्हणजे मागच्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस हा कमजोर पडलेला होता. काँग्रेस ही मागे पडलेली आपल्याला बघायला मिळालेली, आता सुद्धा ती स्थिती आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जो परिणाम खरं तर राहुल गांधी सातत्याने हा प्रयत्न करतायत की एक परिणाम साधला गेला पाहिजे. आत्ताच्या या निवडणुकीपासून मधल्या आत्ताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण एक नोटीस केलं तर एवढं नक्की आहे की राहुल गांधी सुद्धा जरा या सगळ्या निवडणुकीच्या प्रोसेस पासून थोडेसे लांब गेल्यासारखे, लांब पडल्यासारखे आपल्याला वाटते. त्याचा हा परिणाम आहे की काय आपल्याला माहित नाही. आणि इतर मध्ये मग 20-25 त्यानंतर मॅट्रिक्स जे आहे तर मॅट्रिक्स काय सांगतायत तर मॅट्रिक्स भाजपला 65 ते 73 जागा दाखवत आहेत, जेडीयूला 67 ते 75 जागा दाखवत आहेत, राजदला 53 ते 58 जागा दाखवत आहेत आणि काँग्रेसला अर्थातच 10 ते 12 जागा दाखवल्या जात आहेत. आणि पोल स्ट्रॅट म्हणून जो आहे, जी एजन्सी आहे त्यांचा हा पोल आहे, त्याच्यामध्ये ते भाजपला 68 ते 72 जागा, जेडीयूला 55 ते 60 जागा, राजदला 75 ते 80 जागा आणि काँग्रेसला 17 ते 23 जागा. यातनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे राजद तेजस्वी यादव यांचा जो पक्ष आहे हा पक्ष चांगली झेप घेताना आपल्याला बघायला मिळतो आहे. काँग्रेस मात्र त्याला त्या पद्धतीने जी साथ अपेक्षित आहे राजदला ती साथ काँग्रेस देऊ शकणार आहे का, या बाबतीमध्ये आत्ताच्या या पोल्समधनं मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पण भाजप आणि जदयूचा जर आपण विचार केला तर ते दोन्ही स्ट्रॉंग आहेत. याच्यामध्ये जास्त भाजप वरचढ, काही जागांनी वरचढ आपल्याला बघायला मिळतो आहे. आता मुद्दा काय माहिती का, आता हे झाले सगळे पोल्स जे आकडे मी तुम्हाला, म्हणजे या आकड्यांनुसार आता जर का आपण विचार करायचं ठरवलं तर एनडीएची सत्ता ही बिहारमध्ये पोलनुसार, आत्ताच्या या एक्झिट पोलनुसार, मी पुन्हा एकदा सांगितलंय हे पोल्स खरे नाहीत. शेवटी 13 तारखेला जी मतमोजणी होणार आहे आणि त्यातनं जो आपल्या समोर निकाल येणार आहे तोच खरा आहे. पण तरी अंदाजे जर या पोल्सनुसार जर आपण बघितलं तर एनडीएची सत्ता म्हणजे राजद आणि भाजप यांची, जेडीयू आणि भाजप यांची सत्ता म्हणजे एनडीएची सत्ता ही बिहारमध्ये पुन्हा एकदा येऊ शकणार आहे अशी स्थिती आहे. पण आता बिहारमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे निवडणुकीच्या आधीपासून तुम्हाला माहिती असेल की या वेळेला ही निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढवतोय असं भाजपने सांगितलं. जोच प्रकार एक लक्षात घ्या, जो प्रकार महाराष्ट्रामध्ये झालेला होता की निवडणूक लढवली गेली एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये, निवडणूक लढवली गेली ही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यानी, तोच प्रकार बिहारमध्ये आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली, नितीश कुमारच्या चेहऱ्याने लढवली गेली. पण भाजपने हे कुठेही म्हटलेलं नाहीये की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे नितीश कुमार असतील, हे कुठेही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे भाजप काय करणार किंवा जेव्हा खरे निकाल येतील तेव्हा भाजपची रणनीती काय आहे बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये भाजप स्वतः सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही. नितीश कुमारांवर नितीश कुमार कोणती भूमिका घेतील, काय पलटी मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे नितीश कुमारांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की खरे जेव्हा निकाल हाती येतील
तेव्हा नितीश कुमार नेमकी कोणती भूमिका घेणार, ते भाजपला म्हणजे आपल्यालाच मुख्यमंत्री व्हायचंय यासाठी ते भाजपला ज्याला आपण म्हणतो की त्याला काय ब्लॅकमेल हा शब्द मला वापरायचा नाही किंवा ब्लॅकमेल असं नाही म्हणता येणार, पण ते भाजपला कुठेतरी हे सांगतील की तुम्ही मला मुख्यमंत्री केलं नाहीत तर मला माझा रस्ता वेगळा मोकळा आहे. मग ते वेगळ्या रस्त्यावर म्हणजे ते तेजस्वी यादव यांच्याशी हात मिळवणी करतील. अर्थात तेजस्वी यादव नितीश कुमारांशी हात मिळवणी करतील. अगदी नितीश कुमारांना मुख्यमंत्री व्हायचंय त्याला देखील तेजस्वी यादव तयार होतील, कारण तसंही तेजस्वी यादवांना काही मुख्यमंत्री पदाच्या पदी आपणच किंवा आपल्या पक्षाचं कोणी पाहिजे अशी आत्ता तरी त्यांची भूमिका निश्चित नसणार. पण सत्तेमध्ये आपण येतोय ही भूमिका तेजस्वी यादवांची असणार. त्यामुळे ते निश्चित नितीश कुमारांना वेलकम करतील. जर नितीश कुमारांच्या मनात असेल तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्यांना ते होऊ देतील. त्यामुळे नितीश कुमारांची भूमिका या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. पण मी जे तुम्हाला सुरुवातीला एक वाक्य म्हटलं की भाजप नेमकी काय रणनीती खेळेल, भाजप काय चाल खेळेल, भाजप या सगळ्याकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे. याचं कारण असं आहे की नितीश कुमारांनी अशा पद्धतीने कोणती जरी हालचाल केली तरी नितीश कुमारांच्या जेडीयू या पक्षातलेच काही आमदार जे आहेत, काही खासदार जे आहेत हे भाजपच्या संपर्कात आहेत असंही बोललं जातंय की यातले काही लोक भाजपच्या गळाला लागलेली आहेत. त्यामुळे समजा नितीश कुमारांनी काही वेगळी भूमिका घेतली तर नितीश कुमारांचा पक्ष फुटेल का, ही देखील स्थिती होऊ शकते. भाजप सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहे. म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये घडलं, शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडलं, एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेनेतनं बाहेर पडले, 2 शिवसेना तयार झाल्या, अशी स्थिती सुद्धा बिहारमध्ये बघायला मिळू शकते की नितीश कुमारांची जेडीयू जी आहे ती फुटली आहे, त्यांच्यामध्ये फूट पडली आहे आणि काही लोक हे भाजप बरोबर आलेले आहेत. त्यामुळे नितीश कुमार नेमकं काय भूमिका घेतील, नितीश कुमार सुद्धा काही आज नव्याने राजकारणात नाही आहेत, राजकारणात मुरलेला माणूस आहे आणि एकूण नितीश कुमारांची प्रतिमा सुद्धा ही जी बिहारमध्ये आहे ही अतिशय स्वच्छ एक विकसनशील चेहरा म्हणून नितीश कुमारांची एक प्रतिमा आहे. त्यामुळे आत्ताचं हे एक्झिट पोल नंतरचं काय चित्र आहे मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. 13 तारखेला मतमोजणी आहे, तेव्हा पक्क काय होतं हे आपल्या सगळ्यांना बघायचं आहे, तेव्हाही मी नक्की व्हिडिओ करीनच. पण आत्ताचं हे चित्र मी तुमच्यासमोर मांडत असताना मी हेही सांगितलं की 13 तारखेला जेव्हा निकाल लागतील तेव्हा सगळ्यांचं लक्ष हे निकालापेक्षा सुद्धा नितीश कुमारांच्या भूमिकेकडे हे जास्त असणार आहे. त्यामुळे बघूयात, आपण सगळेच जण 13 तारखेची वाट बघूयात. पण आत्ताचा जो काही अपडेट एक्झिट पोल होता तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कसा वाटतंय एकूण हा व्हिडिओ, माझं विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.